नक्कीच आपण पाहिलं तर जवळपास महिनाभरापूर्वी ही कारवाई झाली होती। मुंबई पोलीस असेल आणि मुंबई मनपा असेल अशी संयुक्त कारवाई केली होती आणि अनेक वर्षांमध्ये दादरमध्ये एक महत्त्वाचा प्रॉब्लेम होता, तो म्हणजे सामान्य नागरिक जेव्हा मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी बाहेर पडायचे किंवा ऑफिसमधून घरून ऑफिसला जायचे तेव्हा चालायला जागा नसायची आणि कुठेतरी तो विषय लक्षात घेता दादर मार्केट परिसरामध्ये जे फेरीवाले होते त्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली होती। फेरीवाले तिथून हटवले होते आणि कुठेतरी दादर मार्केटने मोकळा श्वास घेतला होता। पण आता ज्या फेरीवाल्यांना हटवलं होतं ते फेरीवाले खरं आता आक्रमक झाले। त्यांनी आता आज आंदोलन पुकारलेलं आहे। आज गुढीपाडवा आहे, सगळेजण नवीन कपडे घालतात, चांगले कपडे घालतात, पण आपण हे आंदोलन जर पाहिलं तर हे सगळे फेरीवाले आज काळे कपडे घालून इथे आंदोलन करतात। त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास 45 दिवस झाले आणि या 45 दिवसांमध्ये आम्ही आमचा व्यवसाय करू शकलो नाही आहे। आमच्याही घरी मुलं बाळं आहेत, आमचाही घरदार आहे, त्याच्यामुळे कुठेतरी आमचेही विषय खूप जास्त महत्त्वाचे आहेत। आपल्यासोबत स्वतः एक फेरीवाले आहेत। सर, तुमचं नाव काय? संजय खांडे। आणि हे आंदोलन नेमकं कशासाठी करताय? कधीपासून तुमचा धंदा जो आहे बंद आहे? आज आमचे 45 दिवस झाले दादर पूर्ण बंद आहे। फेरीवाल्यांना धंदे लावू देत नाही आहे। पोलीस प्रशासन, BMC प्रशासन आणि RTO प्रशासन तिन्ही प्रकारचे प्रशासन कार्य करून आमच्यावर कारवाई करत आहेत। आमचं म्हणणं एवढंच आहे, किती वर्षापासून धंदा लावताय? आम्ही इथून 50 वर्षापासून जुने फेरीवाले आहोत। आमची अगोदरची पिढी वडील वगैरे व्यवसाय करायचे, आता आम्ही व्यवसाय करत आहोत। आमचं एकच म्हणणं आहे, आज पूर्ण मुंबईमध्ये गव्हर्नमेंटनी मुलुंड, ठाणा, मालाड, भोईवाडा, परळ सगळे फेरीवाले मराठी आहेत का? आमच्या इकडे 90% फेरीवाले मराठी असताना माझं हेच म्हणणं आहे, ज्या ठिकाणी चालू झालेलं आहे मालाड वगैरे ठिकाणी जिकडे नॉन महाराष्ट्रीयन लोकांचा टक्का जास्त आहे तुम्ही सरकारने चालू केलेलं आहे। आमच्या मराठी माणसाला संपवायचं काम चाललेलं आहे इकडे। आज दादरमध्ये 90% मराठी लोक असताना आमच्यावर कारवाई केली जाते। पोलीस आम्हाला दडपशाहीमध्ये दाबलं जात आहे। आमच्यावर 1200 रुपयाचे फाईन मारले जातात। आम्ही पैसे भरायचे कुठून? आम्ही लोकांनी राहायचं की जगायचं की नाही जगायचं हे सरकारने सांगावं। तुमचं तरी किती नुकसान झालं? आज 45 दिवस आम्ही आम्हाला धंदे लावू दिले नाही। आम्ही कसं जगणार आहे? सरकारने सांगावं आम्हाला धंदे नाही लावायचे। आम्हाला सामूहिक आत्महत्या करण्याची परमिशन द्या। आम्ही सामूहिक आत्महत्या करायला तयार आहोत। आम्ही आता लाक्षणिक उपोषणाला बसणार आहोत। त्याच्या पुढे आमचं म्हणणं एकच आहे, सरकारने जे फेरीवाला काय उपोषणाला बसण्याची हाक खर्च दिलेली आहे। एक थोडंसं जाऊ द्या मला, आपण थोडंसं अजून काही महिलांशी सुद्धा चर्चा करण्याचा प्रयत्न, त्यांचं काय म्हणणं आहे? तुमचा कसला व्यवसाय तुमचा? माझा टिफिन कवरचा छबिलदास गल्लीमध्ये। हटवलाय? हो, भरपूर। आता 2 महिने होत आले आमचा धंदा बंद। आमची तर तिसरी पिढी आहे। तिथे आमच्या आजोबांपासून आमचा इथं आम्ही राहणारे पण इथलेच आहे, स्थायिक पण आम्ही इथलेच आहेत, पण काही आता 2 महिने झाले धंदा लावून देत नाही। एकही पैसा नाही कमावला 45 दिवसात? अजिबात नाहीये। आमचे घर पण चालत नाहीये। सगळं व्यस्त झालेलं आहे आमच्या घरचं। आजी, काय तुमचा काय कसला व्यवसाय? माझ्या फळांचा व्यवसाय डिचिलवा गल्लीमध्ये 2 महिने झालं 1 रुपयाचा धंदा नाहीये। आणलेला माल खराब होऊन जातो। एवढीशे कॅरेट मध्ये लावलं तरी ते घेऊन जातात। तुमचं वय किती सांगा? माझं वय 67 आहे, 67। आणि मी माझ्या आजीपासून धंदा आहे हा। 3री-4थी पिढी चालली आहे, तरी आमच्या हालच आहेत। आता 2 महिने पण आमचे हालच आहेत। असे पळवतात। उद्या जर पडलं काय झालं तर कोण बघणार आहे आम्हाला? डोळ्यात पण पाणी दिसतं। आमच्या नातवंडांना आम्ही मदत करतो। आमच्या लेखांना एवढे पगार नाही। आमचे लेखा पण धंद्यावरच आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही त्यांना मदत करतो। आता पण ह्या वयात 2 रुपये कमवून, कारण आता त्यांच्याच मुलांची फी भागत नाही, शाळेची फी, ट्युशनची फी मुलांना भारी पडते। आम्ही स्वतःच्या जीवावर कमवतो, स्वतःसाठी कमवतो। आम्ही रुपये कोणाला मागत नाही, उलट आम्ही देतो। गव्हर्नमेंटला आम्ही भीक मागत नाही। हे राज्य आम्ही सगळं निवडून दिलं, आमचं काहीतरी करेल, आम्हाला कुठेतरी पर्यायी जागा देईल, आम्हाला कुठेतरी बसवेल। एकही पैसा कमवला नाही? 1 रुपया पण उलट घातले मालात 2-4 हजार रुपये। 1 रुपया कमवलेला नाही। घरची परिस्थिती कशी आहे आता? आजी उभंच राहून देत नाही आता पण। घरची परिस्थिती कशी आहे? पैसा नाही घरी आता कमवल्याशिवाय काय करणार? मुलगा पण धंद्यावर, मी पण धंद्यावर। ताई, तुमचा कसला व्यवसाय? नमस्कार। ॲक्च्युली मी शिवस्वराज्य संघटना, फेरीवाला संघटना त्याचे प्रमुख आहे। संजय यादवांसोबत आम्ही गेली 27 वर्ष कोकण आणि मराठी या विषयासाठी काम करतो। गेली अनेक वर्ष आपण बघत असाल की मराठी माणसांनाच मराठी जर मुंबईमध्ये राहू शकत नसतील
तर याच्यापेक्षा दुर्दैवी काय आहे? आत्ता आम्हाला अशा प्रकारच्या संघटना काढाव्या लागत आहेत. जर मी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी जसं मराठी माणसांसाठी संघटना उभी केली होती, पण आज जर तुम्ही बघताय सगळे मराठी राजकीय नेते पुढारी हे सगळे मराठी आहेत. तुम्ही जर नगरपालिकेत गेलात, या सर्व मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण करणाऱ्या नेत्यांनी तुमची साथ द्यावी. ऍक्च्युली माझं म्हणणं आहे, जर मराठीचा मुद्दा घेऊन राजकारण केलं जातं तर ते राजकारण सर्वसामान्य माणसांसाठी व्हायला हवंय ना, की फक्त मतांचं राजकारण झालं पाहिजे. फक्त पैसे मिळतात तिथेच प्रोटेक्शन मिळतं. आणि जे गरीब बिचारे माझे फेरीवाले आहेत, आज जसं या आजींनी सांगितलं की आज 3 पिढ्या आम्ही इथे काम करतोय, मग अशा स्वरूपाचं म्हणजे गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रजांचं राज्य आहे असं म्हणायला हरकत नाही. मी तुमच्यावरती कारवाई झालेली आहे, पण असं एक नेहमी असं म्हटलं जातं की हफ्ता दिला जातो, हफ्ता घेतला तर तुमच्याकडून याच्या आधी कधी हप्त्याचं म्हणाल तर जर माझं म्हणणं असं आहे की जर नियमाप्रमाणे कोर्टाने जर असं म्हटलंय, आदेश दिलाय की असलेल्या फेरीवाल्यांना, पात्र असलेल्या फेरीवाल्यांना जर त्यांना आय कार्ड द्यायला जावेत, तर गेली 50 वर्ष, गेली 25 वर्ष का दिली जात नाहीये? मी स्पष्ट विचारतोय की कुठेतरी अर्थकारण होतं याच्या मागे 100%. आणि मी जबाबदारीने स्टेटमेंट देते. मी ब्राईब घेतली जायची का याच्या आधी असं म्हणतो. तसं आता स्टेटमेंट ती देणं योग्य नाहीये, पण तरीही ज्या पद्धतीने चाललंय, जर मला बसायलाच दिलं जात नाहीये, मला ID दिला जात नाहीये, जर मला लिगली धंदा करायला दिला जात नाही, तर बट ऑबियस आहे मी इथे बसल्यानंतर कोणी आलं तर मी साहेब हे थांबा, हे घ्या पण थांबवा, म्हणजे ती ब्रीफच झाली, फक्त ती वेगळ्या पद्धतीने घेतली. बोला. आम्ही 3 पिढ्या इकडे व्यवसाय करतोय लालबागपासून. आमची आजी स्वातंत्र्य सेनानी होती. आम्हाला माननीय अटल बिहारी वाजपेयींनी स्वयंरोजगार करण्यासाठी परमिशन 2002 साली दिलेले आहे. माननीय 3 पंतप्रधानांनी, मनमोहन सिंगनी केलेलं आहे. देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्वनिधी केलेलं आहे. यासाठी सगळ्या प्रोटेक्शन फेरीवाल्यांसाठी कोर्टातून बी, सुप्रीम कोर्टातून ऑर्डर आले आहे. स्वयंरोजगार आहे, काही चोरी चमारी करत नाहीये. यांना स्वतःचा रोजगार आहे. तुम्ही नोकऱ्या देता का? आम्हाला नोकऱ्या देत नाही. आणि या राजकारणानं आमची एक दिवस येऊन तुम्ही स्वतःहून धंदा करा. किती कष्ट आहे. आम्ही स्वतःहून मनापासून म्हणजे हे करत नाही. आम्हाला व्यवसाय करता. आम्ही इथं इमिटेशन लावतो, पहिली भाजी. आम्हाला अजिबातच करू देत नाही. 3 पिढ्या आहे आमच्याकडे. 1964चे जॉर्ज फर्नांडिसचे पुरावे आहेत. खैरनार साहेबांच्या पावत्या आहेत. तो एक देव माणूस होता की ज्याने पावत्या चालू केल्या होत्या. पण आज त्याच्यानंतर एवढा म्हणजे झालेलं आहे, एकही महानगरपालिकेने भ्रष्टाचार केलाय, काही केलेला नाहीये. फक्त फेरीवाल्यांना उठवा. पण उठवायच्या अगोदर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, त्यांना पहिला बसवा. 3 देशाच्या पंतप्रधानांनी बसायला सांगितलंय. बोलताना म्हणाल की तुमचे बाबा मिल वर्कर होते, मिल बंद पडली, मग तुम्ही या व्यवसायात आला. या व्यवसायावरती सुद्धा गदा आलेली. कसं आहे, बॉम्बे टँक मिलमध्ये माझे वडील जाबर होते. जाबर म्हणजे विचार करत, त्यांना बदली कामगार. सकाळी 7 वाजता कामावर गेलं, काम नाही भेटलं तर ते दुपारी 3 वाजता येतं. तेव्हा नाही भेटलं तर रात्रीच्या नाईट ड्युटीला जायचं. तेव्हाही नाही भेटलं तर दुसऱ्या दिवशी इथे धंदा लावायचे. माझे वडील वाढल्यानंतर माझ्या वडिलांच्या जागेवर माझी आई मिलमध्ये कामाला लागली. तीही बदली कामगार. तिला सुद्धा काम भेटत नव्हतं. एका महिन्यातून 8 दिवस भरायचे, 22 दिवस घरी. मग इथे येऊन आम्ही धंदा लावायचो डॉलर स्टोअरच्या खाली. आईच्या नंतर मी कामाला लागलो स्प्रिंग मिलमध्ये. त्याच मिलमध्ये मी फक्त 6 महिने काम केलं. मला टीबी झाली. ते कापूस नाकात डोळ्यात जाऊन मी टीबीच्या बिमारीने मी शिवडी हॉस्पिटलला ॲडमिट झाल्यानंतर पुन्हा मी माझ्या आईच्या जागेवरती मी इथे धंदा करतो. म्हणजे मी माझ्या वडिलांपासून परत माझे आजोबा आजी यांचं छबिलदास गल्लीत बांगड्यांचा व्यवसाय. म्हणजे आमची पिढी दुसरी पिढी आहे. आमचा स्थानिक फेरीवाले, आम्ही रस्त्यावर अशी घेऊन फिरत नाही पाट्या. आम्ही आमच्या जागेवर बसतो. जे आमची मालकी हक्काची जागा आहे, आमच्या जागेवर बसून आम्ही धंदा करतो. आणि ह्या धंद्यानुसार आमचं म्हणणं आहे, 2014 मध्ये जे पात्र फेरीवाले आहेत, तुम्ही त्यांचा नियम जो लागलेला आहे त्या नियमाप्रमाणे तुम्ही 2014च्या फेरीवाल्यांना बसू द्या ना. त्यांच्याकडनं तुम्ही भाडे वसुली करा. बीएमसी एवढा पैसा खर्च करते आम्हाला उठवण्यासाठी. मला सांगा, बीएमसी एवढा पैसा खर्च करते आम्हाला उठवण्यासाठी. बीएमसी आम्हाला उठवण्यासाठी एवढा पैसा खर्च करते. तेवढा पैसा तुम्ही आमच्याकडनं भाडे वसूल करू शकता ना. बरोबर. हा, तुम्ही पैसे का घालवता? बरोबर. आता आपल्यासोबत शिवस्वराज्य मराठी फेरीवाला संघटना त्याचे अध्यक्ष सुद्धा आहेत. काकू, येतो तुमच्याकडे मी. आज तुम्ही आंदोलन पुकारलेले, उपोषणाची सुद्धा हाक दिलेली आहेत. कितीचा अल्टिमेटम देणार आहात शासनाला आणि पुढचं पाऊल काय? मुंबईमध्ये 50,000 मराठी फेरीवाले आहेत आणि गेली 2 वर्ष सातत्याने सगळ्यांना त्रास होतोय. दादरमध्ये तो अधिकचा होतोय.
आणि विशेषतः मराठी एरियाजमध्ये हे जास्त तीव्रतेने घडतं आहे. दादर 2 वेळा बंद करण्यात आलं आणि म्हणून केवळ मराठी फेरीवाले नाही, मुंबईतले मराठी नागरिकसुद्धा या सगळ्या फेरीवाल्यांच्या पाठीमागे उभे राहतील. ज्या पद्धतीने गिरण्या बंद झाल्या आणि मुंबईतला माणूस डोंबिवली कर्जतपर्यंत गेला, आता हा जो रस्त्यावर काम करणारा मराठी माणूस आहे तो सुद्धा जर बंद झाला तर मुंबईतील मराठी माणूस हा हळूहळू हद्दपार होण्याची प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे केवळ आत्ता जो करतोय तो मराठी माणूस नाही, ज्यांना ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना महानगरपालिकेने मदत केली पाहिजे. कोणीही भीक मागत नाही आहे, कोणीही नादारीवर जगत नाही आहे. आम्ही परिश्रम करून मेहनत घेऊन रस्त्यावर काम करतोय आणि माननीय अटल बिहारी वाजपेयी आणि आता नरेंद्रजी मोदी केंद्र सरकारचं धोरण आहे 2000 त्यांनी स्वनिधीतून यांची काळजी देशाच्या पंतप्रधानांना आहे, पण इथे ॲक्शन यांच्यावर घेतली जाते, त्यांना नाही. तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? याचं पुढचं पाऊल मुंबईतले शेकडो मराठी फेरीवाले हे सहपरिवार आमरण उपोषणाला बसणार. आमरण उपोषणाची हाक दिलेली आहे. तुम्ही काही दाखवतात काकू? काय आहे? हे चार्ज मारलेली पावती आहे बघा. 8 दिवसापूर्वी मला चार्ज मारलाय. मी गल्लीमध्ये माल लावते, तिथून सुद्धा ते लोक माल काढतात, बोलतात इथे लावायचा नाही. आणि मी तिकडे राहत्या ठिकाणी मी माल लावते, एवढंच पाठी घेऊन बसते, पण तिथेही लावायचं नाही म्हणतात. आणि असे 1200 रुपयाचा फाईन लावलाय. 1200 रुपये दिवसाची तरी कमाई आहे का तुमची? नाही ना, म्हणूनच म्हणते कसं भरणार. महिन्यातून किती वेळा? महिन्यातून 7-8 वेळा असं होते. प्रत्येक महिलाला, मुलांना, माणसांना. मग हे पैसे भरणार कुठे? आणि मराठी आहे बघा, हे बघा मराठी फेरीवाली आहे मी, पात्र झालेली फेरीवाली आहे. मग आम्ही हे पैसे कुठून आणायचे हे पैसे? आमचे घरदार नाही चालत आहे. गेले 2 महिने झाले घरात अन्न शिजत नाही आमच्या व्यवस्थित. व्यवसाय कसला तुमचा? भाजीचा, कडधान्य, भिजवलेले कडधान्य विकते मी. तर आम्ही हे कुठून आणायचं? काय करायचं? लहान उदरनिर्वाहाचा प्रश्न सगळ्यांचा कळतोय. तुमचा पण व्यवसाय आहे का? नाही. आपण पाहिलं काय स्टे ऑर्डर कसली आहे? आमच्याकडे 2000 आम्ही जेव्हा न्याय घ्यायला गेलेलो कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये 2017 आम्ही स्वतः पेटिशनर आहोत. आणि त्यामध्ये 2017 आम्हाला जी स्टे ऑर्डर दिलेली त्याची कॉपी आम्ही DCP साहेब, कमिशनर साहेब सगळ्यांकडे दिलेली आहे. यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की डिव्हिजन बेंच हॅज बीन सच दॅट हॉकर्स वेअर कंडक्टिंग देअर बिझनेस ॲज ऑन 14 आर एंटायटल टू द प्रोटेक्शन. माझं म्हणणं एवढंच आहे, सरकार जोपर्यंत फेरीवाला धोरण अवलंबत नाही आहे तोपर्यंत फेरीवाल्यांना आहे तिथे आम्ही बेशिस्त आहोत, तो शिस्तीमध्ये बसायला द्या. आम्ही आता याच्या आधी वॉर्ड ऑफिसर आणि आता हॉकर झोनची मागणी आहे तुमची? अनिल काटे यांच्याकडे हॉकर झोनची मागणी आहे. आम्ही हॉकर झोन म्हणण्यापेक्षा आम्हाला आहे तिथे आम्हाला 4 फुटामध्ये बसायची परमिशन द्यावी अशी आमची. बघा, याच्यामुळे लोकांनाही त्रास होतो, लोकही चालतात. लोकांना आम्ही 10 फुटाच्या रस्त्यावर 4 फुटात आम्ही बसायला तयार आहोत. 6 फूट आम्ही रस्ता सोडायला तयार आहोत. ज्या कायद्याच्या बाहेर जो जाऊन धंदा करेल त्याच्यावर कारवाई करावी ना. आम्ही कुठे नाही म्हणतो, शिस्तीत बसलेल त्याला धंदे करून द्या. जे प्रमाणात बसत असेल त्यांना धंदे करू द्या ना. आमची मागणी एकच आहे, सरकारने 4x4चा धंदा लावू द्यावा, ही आमची मागणी. आणि आता धंदा लावू 1560 लोकांची, पात्र लोकांची लिस्ट आहे, ही आम्ही नाही बनवलेली आहे, BMCने पास केलेली लिस्ट आहे. 1560 शेवटचा नंबर आहे, तुम्ही बघा. आता कमीत कमी सरकारने सगळ्या पात्र लोकांची लिस्ट आहे ही, 1560 लोकांची लिस्ट आहे. माझं म्हणणं आहे की या 1560 लोकांना बसू द्यावं गव्हर्नमेंटने. आपण पाहतो की सर्वांची मागणी अशी आहे की आम्हाला 4x4चा बाकडा टाकून द्यावा, अतिक्रमण आम्ही करणार नाही. कुठेतरी या फेरीवाल्यांवरती गेल्या काही दिवसांपासून कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतो, आपण दादर भागामध्ये आहोत आणि हाच तो रस्ता आहे जिथे फेरीवाल्यांवरती खरं कारवाई झालेली आहे. आधी अजिबात इकडे चालायला जागा नव्हती. फुटपाथ जर आपण पाहिला, आपण जरा फुटपाथवरती जाण्याचा प्रयत्न करू. फुटपाथ जर इकडे आपण पाहिला तर फुटपाथवरती आधी फेरीवाले बसायचे, पण आता हे फुटपाथ सध्या सगळे रिकामी आहेत. लोकांना चालण्यासाठी ते जागा केली आहे. खरं तर तुम्ही व्हिज्युअल्समध्ये बघू शकता की दादरची अशी परिस्थिती कधीच नव्हती. दादर हे नेहमी गजबजलेलं असायचं, लोकांना चालायला जागा नसायची. आणि आज जर आपण दादर पाहतोय तर दादरमधले, दादर भागातले सगळे फेरीवाले जे आहेत ते सगळे फेरीवाले हटवलेले आहेत. आणि कुठेतरी लोकांना, सामान्यांना चालण्यासाठी सरकारने, शासनाने खरं तर ही जागा करून दिलेली आहे. पण अर्थात याचा फटका जो आहे तो फेरीवाल्यांना बसतोय. फेरीवाले म्हणतात की गेले 45 दिवस आम्ही व्यवसाय लावलेला नाही आहे, त्याच्यामुळे आमच्या घरी एकही रुपया आलेला नाही. आज सणाचा दिवस आहे, गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि अशा दिवशी देखील आमच्याकडे पैसा नाही आहे. सगळे फेरीवाले माझ्या मागे तुम्ही पाहताय, सगळे फेरीवाले आज काळे कपडे घालून आले होते. आज खरं तर सणासुदीचा दिवस आहे, सगळेच नवीन कपडे घालून बाहेर पडतात. पण ह्यांच्यावर अशी वेळ आलेली आहे की काळे कपडे घालून घराच्या बाहेर पडले आहेत. आणि त्यांची सर्वांची एकच मागणी आहे की कुठेतरी कारवाई झाली आहे.
ती रद्द करावी आणि आम्हाला 4x4चे का होईना बाकडे टाकून द्यावे. 6 फुटांचा रस्ता आम्ही सोडायला तयार आहोत. त्याच्यामुळे आता या संपूर्ण फेरीवाल्यांच्या वादामध्ये नेमकं पुढे काय होतं खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. या फेरीवाल्यांना पुन्हा इकडे बसण्याची परवानगी मिळते का हे पाहणं आता खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश यांच्यासह मी संकेत वराक, न्यूज 18 मराठी, मुंबई.